पंचकोश विकसनावर आधारित शिक्षण पद्धती आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. आरोग्य, कौशल्य, जिज्ञासा, संवेदनशीलता, कृतज्ञता या पंचसूत्रींवर आधारित अशा गुरुकुल शिक्षण पद्धतीचं राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी देखील अपार महत्त्व आहे. मुलांची प्रगती शाळेची इमारत भव्यदिव्य असण्यानं, स्कूल बस एसी असण्यानं किंवा टाय आणि बूट घालण्यानं होत नसते. त्यांच्या सर्वंकष प्रगतीसाठी शैक्षणिक संस्थेकडे ज्ञानदानाची श्रीमंती असणं गरजेचं असतं. अशी श्रीमंती लाभलेली एक शिक्षण संस्था जिच्या नावातच आदर्श आहे. तुळजाभवानी शिक्षण संस्थेचं गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे आदर्श शैक्षणिक संकुल. गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सरांच्या राष्ट्र प्रथम या विचाराला आदर्श मानत आदर्श शैक्षणिक संकुल संस्था दिमाखदारपणे आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. कष्टकरी समाजातली मुलं अवाजवी शैक्षणिक शुल्कामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना शिक्षण मिळावं या उदात्त हेतूनं स्वातंत्र्य सैनिक रामनामे गुरुजी म्हणजेच अण्णांनी 30 मे 1975 रोजी श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळाची स्थापना केली. आणि त्यानंतर त्याची सगळी धुरा माजी मानद सचिव स्वर्गीय प्रल्हाद हरी देशपांडे सर यांनी ती पुढं वाहिली. अथक परिश्रम, शिक्षणाचा अनुभव, कामाप्रती श्रद्धा यांनी हे सबंध आदर्श शैक्षणिक संकुल निर्माण झालं. आणि म्हणूनच आम्ही त्यांना आधुनिक आदर्श शिक्षण संकुलाचे शिल्पकार असं म्हणतो. शिक्षण म्हणजे संस्कार, आणि संस्काराचं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे, अशी गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सरांची दूरदृष्टी होती. बहुजन, कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला शिक्षणाची संजीवनी देणारी शाळा म्हणजे आदर्श शैक्षणिक संकुल अशी आज संस्थेची ओळख आहे. इथे ना कोणी गरीब ना श्रीमंत, इथे ना कोणी उच्च आणि नीच, इथे सर्व सारखे. या सरस्वतीच्या मंदिरात माणसातला माणूस शोधणं हेच संस्थेचं ध्येय, माणूस घडवणं हेच संस्थेचं काम, ज्याचा आदर्श शैक्षणिक संस्थेला सार्थ अभिमान आहे. वर्तमानात आपली संस्था नवशिक्षणाचा, नवसंकल्पनांचा, आधुनिक भौतिक सुविधांचा, प्रगत तंत्रज्ञानाचा आणि कुशल व्यवस्थापनाचा अवलंब करत आहे. गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सरांनी या संस्थेची धुरा हाती घेतल्यानंतर आपल्या शिक्षक सहकाऱ्यांच्या सोबतीनं अपार कष्ट करत एक शैक्षणिक विकास साधला. आणि म्हणून या सगळ्या पंचक्रोशीमध्ये इस्लामपूर शहरामध्ये श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळ ही संस्था दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. प्रल्हाद देशपांडे सरांच्या निधनानंतर आता संस्थेचा कार्यभार प्राध्यापक प्रशांत प्रल्हाद देशपांडे हे अगदी समर्थपणे सांभाळत आहेत. देशपांडे सरांचं जन्मगाव ओझरडे. या गावाजवळच असलेलं पेठ हे गाव. तिथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना देखील शिक्षणाचा लाभ घेता यावा या हेतूनं आदर्श शैक्षणिक संकुलानं पेठ येथे देखील शाखा सुरू केली. आणि आज तिथे 700 पेक्षाही जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पुढल्या फळीच्या नेतृत्वानं आपल्या आयुष्यातील क्षण संस्थेची जोपासना करण्यासाठी खर्च केला. मोबाईल आणि टीव्हीमुळे हल्ली शारीरिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. यावर तोडगा म्हणून संस्थेनं अभिनव मुक्त खेळ पद्धत सँडबॉक्सद्वारे उपयोगात आणली आहे. इथल्या विविध खेळांमधून स्थूल स्नायूंचा विकास आपोआपच साधला जातो. दर प्रांतागणिक आपली मराठी भाषा तिचं स्वरूप बदलते. शाळेत शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातून, पदवीधर किंवा उच्च शिक्षित पालक नसलेल्या कुटुंबातून आले असल्यानं त्यांना भाषिक कौशल्य तसंच संवाद कौशल्याचं शिक्षण दिलं जातं. बाल्यावस्थेतली मुलं तोतरी बोलतात, मग पालक देखील आपल्या मुलांशी तोतऱ्या भाषेत संवाद साधतात. त्यामुळे मुलांच्या भाषिक विकासात अडथळे निर्माण होतात. यासाठी इथे थेट बालवाडी वर्गापासूनच भाषिक विकास वर्ग घेतला जातो.
ज्याची भाषा उत्तम त्याचे विषय उत्तम असा आमचा अनुभव आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर मुलांचा भाषिक विकास होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मराठीसोबत इंग्रजी भाषासुद्धा मुलांना छान यावी यासाठी द्विभाषा समृद्धी प्रकल्प घेतला जातो. माझ्या शाळेमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील विषयांवर सुद्धा भर दिला जातो, जसे वार्षिक प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय वर्ष. मागील वर्ष आम्ही मिलेट इयर साजरे केले. जंक फूड, चटपटीत पदार्थ यांमुळे आरोग्याचे पोषण होत नाही, पण आरोग्यासाठी भरडधान्य किती उपयुक्त आहेत हे आम्हाला या प्रोजेक्टमुळे समजले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शालेय शिक्षणाबरोबर शिस्त, मूल्यशिक्षण, त्याचबरोबर कौशल्य विकास यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी अनेक उपक्रमांची सातत्यानं आखणी केली जाते. आदर्श शैक्षणिक संकुलात विकसित केलेली रचनावादी शिक्षण पद्धती ही पुस्तकी प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रात्यक्षिकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करते. अशा सखोल पारदर्शी प्रक्रियेमुळेच आपल्या संस्थेचा दरवर्षीच्या बोर्डाचा निकाल 95% जास्तच लागत आलेला आहे. शिष्यवृत्ती पटकावण्यासोबतच UPSC, MPSC, मेडिकल, इंजिनिअरिंग आणि व्यावसायिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक गाठला आहे. शरीराचं पोषण जसं अन्न घटकांनी होतं तसं मेंदूचं पोषण हे अनुभवांनी होतं. मेंदूचं खाद्यच अनुभव हे आहे आणि अनुभवासाठी कृतिकेंद्रित शिक्षणाचं महत्त्व खूप आहे. या कृतिकेंद्रित शिक्षणाचा संबंध अवलंब आम्ही या शिक्षण संकुलामध्ये केलेला आहे. मेंदूचा सर्वाधिक आणि सर्वोत्तम विकास हा वयाच्या 6 वर्षापर्यंत होतो हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. यासाठी प्राध्यापक प्रशांत देशपांडे सरांचा शास्त्रीय बाल शिक्षणाचा सखोल अभ्यास, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नसलेल्या आधुनिक भौतिक सुविधांची त्यांनी केलेली निर्मिती हे आमच्या बालवाडी विभागाचे वैशिष्ट्य आहे. आम्ही मुलींच्या भावविश्वाचा, समस्यांचा विचार करून त्यांच्या शिक्षणाच्या आणि विकासाच्या योजना आखतो. त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी जाणीवपूर्वक उपक्रमही करतो. आणि त्यामुळेच की काय, सगळीकडे जेव्हा मुलींची संख्या कमी आहे असं म्हटलं जातं, पण माझ्या या कन्या विद्यालयामध्ये आणि या परिसरामध्ये जवळपास 1300हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. याचा मला अभिमान वाटतो. माझ्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून शाळेने मला सुधा आटले शिष्यवृत्ती योजनेत सहभागी करून घेतले आणि मला शिक्षणाची एक उत्तम संधी प्राप्त करून दिली. यासाठी मी आटले कुटुंबियांची आणि आदर्श परिवाराची ऋणी राहीन. आपल्या शाळेतले सर्वसाधारण विद्यार्थी शेतकरी आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातून आलेले असतात. त्यामुळे बाह्य जगात वावरताना त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचा ठरतो. शारीरिक व्यायाम असेल तर आपलं मनोकायिक आरोग्य सुदृढ राहतं. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रशिक्षणावर भर दिला जातो. विद्यार्थी ज्या एखाद्या खेळात निपुण असतील त्यांना पुढे जाऊन राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी तयार केलं जातं. आदर्शच्या आपल्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संस्थेला नावलौकिक मिळवून दिला आहे. आदर्शचा गुणवत्तापूर्ण पॅटर्न पेठ शाखेतही आम्ही राबवतो. या पेठ शाखेमध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असल्यामुळे त्यांना जादा मार्गदर्शनाची गरज असते. अशा वेळेला शाळा जादा मार्गदर्शन वर्ग देत असते. शिक्षणाचं मूलभूत तत्व जोपासत असताना क्रीडा नैपुण्याबरोबरच आपली शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देखील नेहमीच पाठबळ देत आली आहे. सायन्स इज ऑफ टुडे अँड टेक्नॉलॉजी टुमॉरो. राष्ट्रनिर्मितीसाठी संशोधकांची मोलाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि जिज्ञासाला चालना देणे यासाठी वेगवेगळे मान्यवर मार्गदर्शक आपल्याकडे बोलवले जातात आणि याशिवाय विविध विज्ञान उपक्रम राबवले जातात. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना विविध नवोपक्रम, नवीन नवीन प्रयोग यासाठी प्रोत्साहन दिले जाते. मला विज्ञान हा विषय खूप आवडतो. माझ्या शाळेत ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या पद्धतीने विज्ञान हा विषय शिकवतात. त्यामुळे तार्किकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता विकसित झाली. त्यामुळे डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत मला ब्रॉन्झ मेडल मिळाले. मला या शाळेमध्ये विज्ञानाचे अनेक प्रयोग करण्याची संधी मिळाली. विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, प्रयोगशाळेतील प्रयोग, व्याख्याने यांमुळे मला कल्पना सुचली. याचाच परिणाम म्हणून मला
तालुका, जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली व मी यश संपादन केले. कृती केंद्री अनुभवाधारित शिक्षणासाठी शैक्षणिक प्रक्रियेत शैक्षणिक साधनांचं महत्त्व अविभाज्य आहे. अशा विकसित शैक्षणिक साधनांमुळे क्लिष्ट संकल्पना, अधिक काठिण्य पातळी असणारे घटक समजायला सोपे होतात, किंबहुना अध्ययन प्रक्रिया सहज होते. मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचं योगदान देखील शिक्षकांएवढंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपल्या संस्थेत महिन्यातून एकदा पालक सभा घेतली जाते. शालेय व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यासाठी पौगंडावस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनींचं समुपदेशन केलं जातं. विविध समित्यांच्या कार्याचा नियमित आढावा घेतला जातो. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस असं म्हणतात. स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य या बाबी अभियानापुरत्या मर्यादित न राहता त्या प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अवलंबल्या पाहिजेत. आपले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की बुद्ध्यांकापेक्षा भावना तीव्र हव्यात. आम्हाला आमची शाळा वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, अंधशाळेत असे विविध ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी नेते. तिथे मला त्यांचं दुःख, अडीअडचणी, वेदना खूप जवळून पाहता मिळाले. तेव्हा मला कळाले की देवाने मला किती सुदृढ व सशक्त बनवले आहे. त्यामुळे मी देवाचा आभारी आहे. I think a school is beautiful family of wonderful friends and outstanding teachers. It is a place where I learn, I laugh, I play, I smile, I enjoy each and every moment. In my school, I learned how to be a responsible citizen of my country. खेड्यातल्या एका छोट्याशा खोलीत सुरू झालेल्या या शाळेचा प्रवास इस्लामपूर आणि पेठ या ठिकाणी 2 पूर्व प्राथमिक, 2 प्राथमिक व 3 माध्यमिक अशा एकूण 7 विभागात विस्तारला आहे. सुरुवातीला विद्यार्थी पटसंख्या जी फक्त 30-35 होती ती आज 4000 इतकी अवाढव्य आहे. शिक्षणबाह्य गोष्टींवर अवाजवी खर्च करत भौतिक सुविधेचं प्रदर्शन करण्याच्या आजच्या या उतरंडीच्या काळात आदर्श शैक्षणिक संस्था मात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर लक्ष केंद्रित करत आहे. संस्थेला नावलौकिक प्राप्त करून देणारे असंख्य विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. गेल्या 50 वर्षात असंख्य आदर्श शिक्षकांनी अगदी तळमळीनं, निष्ठेनं केलेल्या विद्यादानाचं हे दैदिप्यमान यश आहे. आदर्श शैक्षणिक संस्था चालकांना आदर्शच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे. 50 वर्षांच्या संस्थेच्या इतिहासातली पानं उलगडताना संस्थेच्या अनेक दिवंगत पदाधिकाऱ्यांची आठवण आल्या वाचून राहत नाही. या सर्वांना भावपूर्ण आदरांजली.